तुतारी घुमुते तुतारी तुतारी घुमुते तुतारी तुतारी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते जगन्नाथ बापू शेवाळे, शिवसेनेचे नेते सुरेशभाऊ भोर, राजाराम बानखेले, बाळासाहेब बानखेले, दोंडीभाऊ भोर, किसनराव उंडे, दिलीप कवळे, बुजाताई वळसे, संदीप शिंदे, राजू इनामदार, दामोअण्णा घोडे, प्रभाकर गावडे, बन्सीनाना घोडे, मोकळी ठोमे, वैभव टेमकर, के तिटकरे, आशुतोष शिंगे, नंदकुमार बोराडे, विशाल वाबळे, सोमनाथ फाळके, जयेश शेटकाळे, डॉक्टर खामकर, गणेश भामरे, विकास जाधव, प्रसाद काळे, राजू घोडे, केतन शहा, सोपनराव शिंदे, कोंडाजी वाघ आणि ज्यांच्या प्रचारासाठी आपण सगळे आज या ठिकाणी जमलोय, जे उद्याचे तुमचे आमदार आहेत, ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे, ते देवदत्त निकम आणि बंधू भगिनींनो. अनेक दिवस प्रचार चालू आहे. आपली निवडणूक काय अर्ज भरल्यावर सुरू झाली असं नाही. मागच्या 2-3 महिन्यापासून आपण निवडणुकीतच आहे. त्यामुळे या मतदारसंघातल्या घराघरात कळलंय की तुतारी 20 नोव्हेंबरला वाजवायची आहे. पवार साहेब ज्या बाजूनं भूमिका मांडतात, पवार साहेब जी दिशा दाखवतात, पवार साहेब जे विचार व्यक्त करतात, त्या विचाराच्या मागे आंबेगावचा हा मतदारसंघ कायम 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 उभा राहिलेला आहे. पवार साहेबांना ज्यांनी सोडलं त्यांना सोडण्याची आंबेगावची तयारी आता झालेली आहे. लोक अपेक्षा करत होते की सगळे जातील पण हे जाणार नाही. सगळे जातील पण हे जाणार नाही, पण हेच आधी गेले. आता ही कारण तुम्ही म्हणताय ती असली तरी आता बोगद्याचं कारण द्यायला सुरुवात झालेली आहे. त्या बोगद्यातून पलीकडे जाण्याचा जर कुणाचा प्रयत्न असेल तर तो बोगदा कधी मंजूर झालेला नव्हता. त्यामुळे विषय डोक्यातनं काढा. देवदत्त निकम या उमद्या उमेदवाराला तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्यायचं ठरवले. अनेक वर्ष आपण पवार साहेबांची साथ त्यांच्या माध्यमातून देऊन बघितली. या तालुक्यामध्ये MIDC नाही. माझ्या तालुक्यामध्ये एक चांगली MIDC 67-68 सालापासून आहे. पण ह्यांचे नेते माझ्या मतदारसंघात आले आणि म्हटले ह्यांना एक MIDC चालू करता नाही आली. मला वाटलं ह्यांच्या सगळ्या उमेदवारांच्या तालुक्यात MIDC असतील. आज इकडे आल्यावर कळलं इथे MIDC नाही आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्र वाढवण्यासाठी, नव्या हाताला काम देण्यासाठी आज देवदत्त निकम तुम्हाला विश्वासानं सांगतायत की मी सत्तेवर आल्यानंतर, मी आमदार झाल्यानंतर या मतदारसंघात नव्या उद्योगांना चालना देण्यासाठी MIDC करेन, युवकांना हाताला काम देईन. मागच्या 2 वर्षात या सरकारने एवढा अनर्थ करून ठेवलाय की आपले सगळे उद्योग गुजरातला पळून गेले, शेजारच्या पाजारच्या राज्यात गेले. महाराष्ट्र सरकारने कधी त्याच्यावर आवाज उठवला नाही. गुजरात मध्ये जे जाईल त्याला अडवण्याची दानत देखील आणि ताकद देखील यांची कोणाची झाली नाही. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या तिघांनी गुजरातचं मांडलिकत्व महाराष्ट्राने स्वीकारलं आणि गुजरातच्या दावणीला महाराष्ट्र नेऊन बांधलाय. त्याचा परिणाम हा झाला की महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न गुजरातच्या खाली गेलेलं आहे. गप बस. कसं त्यांच्यामुळे तर सगळं आपलं चाललेलं आहे. असं करू नका. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून सगळं चाललेलं आहे. त्यामुळं
महाराष्ट्रामध्ये दरडी उत्पन्न, मी महाराष्ट्राचा अर्थमंत्री होतो त्या काळात दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या अगदी 13 सालापर्यंत आम्ही तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर होतो. पण भाजपच्या हातात महाराष्ट्र गेला आणि आम्ही 11व्या नंबरवर खाली घसरलो. गुजरात सारखं राज्य पण आमच्या वर गेलं. दरडोई उत्पन्न म्हणजे काय तर महाराष्ट्रातल्या पेक्षा गुजरात मधली माणसं जास्त श्रीमंत झाली. गुजरातमध्ये जास्त उत्पन्न एका माणसाच्या वर तयार झालं. आमचं दरडोई उत्पन्न कमी झालं. आजपर्यंत महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी जसं महाराष्ट्राची स्थापना झाली तशी गुजरातची तिकडे झाली. त्या वेळेपासून आजपर्यंत कधीही महाराष्ट्राने गुजरातला पुढे येऊन दिलेलं नव्हतं. पण ह्या भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा चौथा होता, तो आता 11वर गेला. त्याचं पाप ह्यांचंच आहे. दुसरा एक आकडा तुम्हाला सांगतो. एक 5-7-8 दिवसापूर्वी पेपरला, केंद्र सरकारचा आहे, माझ्या अंगचं काय नाही आहे, भारताच्या सकल उत्पन्नाच्या महाराष्ट्राचा वाटा, भारताच्या सकल उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा नेहमी 15% असायचा. पहिलं हे वर्ष आहे की आमचं महाराष्ट्राचं भारताच्या सकल उत्पन्नातलं महत्व, वाटा हा 15%च्या ऐवजी 13% खाली आला. 2% महाराष्ट्र यांच्या कर्तबगारीमुळे खाली घसरला. 2% म्हणजे काही लाख कोटी रुपयाचं उत्पन्न. आणि म्हणून महाराष्ट्राची अधोगती यांच्याच काळात झाली. उद्योग यांच्याच काळात महाराष्ट्राच्या बाहेर गेले. फॉक्सकॉनचा प्रकल्प जर राहिला असता तर तळेगावच्या आसपास 1.5 लाखपेक्षा जास्त लोकांना हाताला काम मिळालं असतं. टाटा एअरबेस महाराष्ट्रात राहिली असती. टाटा एअरबस कंपनी, विमान करणारी आणि टाटाची कंपनी, तर 7-8 हजार लोकांना हाताला काम मिळालं असतं. तो प्रकल्प तिकडे गेला. परवाच एक 10-15 दिवसापूर्वी मोदी साहेबांनी जाऊन त्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं. भूमिपूजन नाही, प्रकल्प चालू पण झाला. मी महाराष्ट्राच्या विधानसभेत म्हटले काय बरोबर नाही राव, सगळेच चालले तिकडे. तर माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणाले की जयंतराव काळजी करू नका, आम्ही कालच मोदी साहेबांना भेटून आलेलो आहे. जयंतराव, मोदी साहेबांनी आम्हाला सांगितलं याच्यापेक्षा मोठा प्रकल्प मी तुम्हाला देईन. नक्की का? हो हो नक्की म्हटले. मोदी साहेबांनी एकदा शब्द दिला की झालंच म्हटले. म्हटलं मग तुमची खात्री आहे का? हो हो म्हटले, नक्की खात्री आहे. मग केवढा मोठा? नाही, ह्याच्यापेक्षा मोठा म्हटले. तर सारखं असं करायला लागल्यावर मी गप्प बसलो. आता मुदत संपली साहेबांची. एकनाथ शिंदे जे बोलू शकत नव्हते कारण त्यांना त्यांची खुर्ची लाडकी आहे, ते त्यांनी हाताने करून सांगितलं की मोदी साहेब आम्हाला भोपळा देणार आहेत, आणि कालच परत आलो. त्यामुळं महाराष्ट्राच्या अधोगतीचं कारण सध्याचं सरकार आहे. महागाईचं कारण सध्याचं सरकार आहे. दिवाळीमध्ये किती पैसे गेले हे प्रत्येकाला माहिती आहे. तेलाचा डबा 500 रुपयानं वाढला, ह्यांची जबाबदारी आहे दिल्ली आणि महाराष्ट्रातल्या लोकांची. जीएसटी, आपल्या प्रत्येक दुकानात जीएसटी प्रत्येक वस्तूवर किती आहे बघा. तुमच्या खिशातनं 28%, 24%, 18%, 12% रकमा प्रत्येक गोष्टीवर वसूल करण्याचं काम चाललंय सध्या. तुमच्या पायातल्या चपलेवर कर आहे, शर्टावर कर आहे, पॅन्टवर कर आहे, टोपीवर कर आहे, तुमच्या साडीवर कर आहे, तुम्ही म्हणाल त्या गोष्टीवर कर आहे. अन्नधान्य पॅक केलं तरी हे जीएसटी वाले दारात येऊन बसतात. जेवायला गेलं तरी कर आहे. तुम्ही आज जेवून आलेलं दिसतंय. प्रत्येक गोष्टीवर कर आहे. शेवटी अंत्ययात्रा निघते त्यावेळी कफन टाकलेलं असतं ना, त्यालाही कर. या सरकारने, भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने मिळून महाराष्ट्राला एवढे लुटले की दर महिन्याला 30,000 कोटी रुपये कर हे गोळा करतात आपल्याकडून. मला वाटलं दुसऱ्या राज्यातही असंच होत असेल. दुसरीकडे 11,000, 8,000, 7,000, 9,000, 12,000, ह्याच्यावर एक राज्य नाही. मी हे यासाठी सांगतोय की आम्ही जास्तीत जास्त कर यांना द्यायचा, ह्यांनी आमच्या डोक्यावर महागाई लादायची
आणि महाग झालेल्या वस्तूंवर यांनी कर आमच्याकडून गोळा करायचा। या महाराष्ट्राला किती अडचणीत या सरकारने आणले याची काही उदाहरणं आहेत, मी सांगून वेळ घेत नाही। पण मित्रांनो, आंबेगाव तालुक्याने विकासाचं स्वप्न बघत असताना देवदत्त निकम या नव्या चेहऱ्याला न्याय दिला। तर मी शरद पवार साहेबांच्या वतीनं मुद्दामून आपणा सर्वांना सांगतो की ज्या ज्या गोष्टी मगाशी देवदत्त निकम बोलले त्या सगळ्या गोष्टी करून दाखवण्याची ताकद त्यांच्या मागे शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने तयार होईल। काही तुम्ही चिंता करण्याची कारण नाही। भ्रष्टाचाराची चर्चा आता करत नाही कारण वेळ आपल्याला कमी, पण भ्रष्टाचार कशा कशात करावा। छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणला ह्या बहादरांनी पुतळा उभा केला, मोदी साहेबांनी जाऊन त्याचं उद्घाटन केलं आणि उभा असणारा पुतळा 8 महिन्यात कोसळला। एकनाथ शिंदे म्हटले ते वारं फार आलं म्हणून पुतळा कोसळला। मी दुसऱ्या दिवशी गेलो, म्हटलं आपण काही चुकीचा आरोप करायच्या आधी चौकशी करू। लोकांना विचारलं वारं किती जोरात होतं, काय होतं, कुठून आलं वारं? ते म्हटले इकडं वारं आलं। पुतळा कुठं पडला? ते म्हटले तिकडंच पडला। ज्या बाजूला वारा आले त्याच बाजूला पुतळा। पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की पुतळा वाऱ्यानं पडला। एक नारळाचं झाड राव पडलं नाही, एक आंब्याचं झाड पडलं नाही, पण पाहिजे ते रेटून बोलायचं। माग लोक नुसते ऐकायला आहेत, लोकांना गृहीत धरणारी ही सत्तेत बसणारी लोक आपल्याला बदलावी लागतील। तोच त्याच्यावरचा उपाय आहे आणि ते काम आपल्याला 20 तारखेला करायचे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, आता शेवटी राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, महाराष्ट्राचा अभिमान कोसळला। आता जुन्नरवरून आलो, महाराष्ट्रातल्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात जुन्नरच्या किल्ल्याच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन मी आणि डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी केलेली। डॉक्टर अमोल कोल्हे आणि मी महाराष्ट्रभर फिरलो। महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला सांगितलं तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे पूर्ण तुमच्या ताकदीनं मागे आहोत। पुढारी गेलेले असले तरी जनता जाग्यावर आहे आणि हीच शरद पवार साहेबांची, उद्धव ठाकरेंची आणि राहुल गांधींची कमाई आहे असं माझं मत आहे। आणि म्हणून उद्याच्या निवडणुका या आपल्या तुमच्या माझ्या जीवनात फार महत्त्वाच्या आहेत। महिलांची सुरक्षितता एवढी टोकाची अवस्था झालेली आहे महिलांच्या सुरक्षिततेबाबतीत की सरकारने अनेक चुका केल्या। सरकारने चुका करत असताना आपण या सर्व गोष्टीवर सतत पांघरून घालण्याचं काम या सरकारने केलं। बदलापूरची घटना घडली, त्या शाळा चालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला। लहान बालकांच्यावर अत्याचार, महिलांच्यावर अत्याचार, महिलांच्यावर बलात्कार दर 10-15 दिवसांनी काही ना काही या महाराष्ट्रात होते। कायदा व सुव्यवस्था पूर्ण यांनी बिघडवली। गणपतराव गायकवाड म्हणून आमदार आहेत, त्यांनी कल्याणच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळ्या घातल्या। पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एक आमदार गोळ्या घालतो, तो सध्या तुरुंगात आहे म्हणून त्याच्या बायकोला आता भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलेलं आहे। का तर बहादरांना जाऊन गोळ्या घातल्या। कुठं? तर पोलीस स्टेशनमध्ये। काय चाललंय या महाराष्ट्रात? महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था नावाची चीज नाहीये आणि म्हणून यांना यांची जागा दाखवण्यासाठी 20 तारखेला आपल्याला मतदान करायचंय। आमचं सरकार येणार आहे। काळ्या दगडावरची रेग आहे। आजच सकाळी 10 वाजता 12 वाजता आमचा 11च्या दरम्यान आमचा जाहीरनामा प्रकाशित झाला, पण त्याच्या आधी शरद पवार साहेब, उद्धवजी आणि राहुल गांधी यांनी एकत्रित येऊन 5 पंचसूत्री महाराष्ट्राच्या समोर मांडली। पहिली म्हणजे महिलांना प्रति महिना महालक्ष्मी योजना चालू करून महिलांना महाराष्ट्रातल्या प्रति महिना 3000 रुपये देण्याचं काम आमची महाविकास आघाडी करेल। तुमची पत्नी, बहीण, आई प्रवासाला झाली तर ती तुम्हाला इथनं पुढं एसटीच्या तिकिटाचे पैसे मागणार नाही, कारण महाराष्ट्रात सगळ्या महिलांना एसटीचा प्रवास आम्ही मोफत करायचं ठरवलेलं आहे।
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं सरकार आल्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, पहिला निर्णय होता कर्जमाफीचा. आम्ही आता पुन्हा निर्णय घेतलेला आहे, आमचं सरकार आल्यावर पुन्हा महाराष्ट्रातल्या जनतेला कर्जमाफी देण्याचं काम आम्ही करू. युवकांना बेरोजगार भत्ता 4,000 रुपये देऊ, जातनिहाय जनगणना करू, लहान लहान जातीमधल्या माणसाला न्याय देण्याची व्यवस्था महाराष्ट्रात करण्यासाठी जातनिहाय जनगणना महाराष्ट्र सरकारच्याकडून सुरू होईल. तेलंगणात काम सुरू झाले, कर्नाटकात काम सुरू झाले, काँग्रेसची 2 राज्य आहेत. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात देखील जातनिहाय जनगणना करण्याचं काम आम्ही सगळे करू. बरेच गोष्टी आहेत, मी जास्त वेळ इथं घेत नाही. पण खरं म्हणजे आमचा एक प्रॉब्लेम झालाय, आमचं घड्याळ चोरीला गेलेलं आहे. आता चोरीला गेलेलं असल्यामुळं प्रॉब्लेम असा आहे की पोलीस स्टेशनला तक्रार केली आम्ही, सुप्रीम कोर्टात आम्ही गेलेलो आहे. आणि म्हणून आपण, मी लवकर जातो, तुम्हाला दोघांना इच्छा असेल तर बसा. बसा की आता, मला होऊ दे, वेळ कमी आहे. आमचं घड्याळ चोरीला गेलंय दुपारीच. आमचं घड्याळ चोरीला गेलंय. चोरीला गेल्यामुळं ज्यांच्याकडे घड्याळ आहे, पृथ्वीवर असा कुठलाही पक्ष नसेल, पृथ्वीवर, भारतात नाही, सुरेश भाऊ भोर, पृथ्वीवर असा पक्ष नाही की ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतं आमचा जरा प्रॉब्लेम आहे, हे तात्पुरतं आहे, हे न्यायप्रविष्ट आहे. अरे काय यार, आता न्यायप्रविष्ट आहे, चोरीला गेलेला आहे. पोलिसांनी पकडल्यावर पोलीस मुद्देमालासह हातात देईपर्यंत आपल्या हातात येत नाही. म्हणून शरद पवार साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाची ज्यावेळी तुतारी वाजायची, तीच तुतारी हे आमचं चिन्ह म्हणून निवडलेलं आहे. हे आपलं आज चिन्ह आहे. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, घराघरात महिलांना जाऊन भेटा. कदाचित अपप्रचार होईल, पवार साहेबांचं चिन्ह घड्याळ आहे. ह्यावेळी पवार साहेबांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे आणि ते देवदत्त निकम त्यावर उभे आहेत. हे घराघरापर्यंत जाऊन सांगा. मी मागे एके ठिकाणी सांगितलं होतं की लय पोरं शाळा सोडून गेली आमच्या शाळेत. लय पोरं गेली, पण आमचा हेडमास्तर एवढा खमक्या निघाला की नवी पोरं शाळेत आली. हे नवीन पोरग शरद पवारांच्या शाळेत आज आलेलं आहे. त्या नवीन पोराला आशीर्वाद द्या आणि पुढची 5-25 वर्ष आंबेगाव विधानसभा मतदारसंघाची सेवा करण्याची संधी द्या, एवढीच विनंती करतो. आणि काय म्हणतं, ह्याच्या एवढा योगायोगच नाही. 20 तारखेला तुम्ही भेट दिली मतदानाची की 23 तारखेला ती त्यांना पोचणार आहे. त्यांचा वाढदिवस 23 तारखेला आहे. 23 तारखेच्या वाढदिवसाच्या देवदत्त निकमांना शुभेच्छा देतो आणि पुढे जायला आपल्या सगळ्यांची परवानगी घेतो. धन्यवाद. गाणे लावा, गाणे. छत्रपती शिवाजी महाराज की